तर मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना अनेक ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी प्रकर्षाने जाणं आपल्याला सगळ्यांना शिकवण आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जो पक्ष घेऊन राजकीय भूमिका घेतोय यासाठी आजवर ज्याप्रमाणे शिवसंग्रामच्या मागे महाराष्ट्रातली महानगरपालिकेचे असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुकीला सामोरं जाण्याचं काम भारतीय संग्राम परिषद हे करणार आहे। 1914 साली आपण शिवसंग्रामच्या माध्यमातून महायुतीमध्ये सामील झालो। आपल्या पक्षाचं रजिस्ट्रेशन नव्हतं म्हणून आपण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणूक लढवली। पण इथून पुढच्या कालावधीमध्ये इथून पुढे सगळे आपले निवडणुका या भारतीय संग्राम परिषदेच्या नावानं आणि त्याच चिन्हानं लढवल्या जातील, दुसऱ्या चिन्हानं नाही। ज्याला हे मान्य असेल ते आपल्या चिन्हावर लढतील, नसेल तर त्यांनी आपल्या चिन्हावर लढू नये। पण या बाबतीमध्ये तडजोड अजिबात होणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो। एखाद्या ठिकाणी नाही असलं सदस्य, महानगरपालिकेमध्ये नसला, जिल्हा परिषदेमध्ये नसला तरीही चालेल, परंतु चिखलाचा तर लावायचं काही कारण नाही। आपण गेलो आता शिवसंग्रामनं भारतीय संग्राम परिषदेचा पक्ष काढलेला आहे। त्यामुळे भारतीय संग्राम परिषद सुद्धा महायुतीचा घटक पक्ष म्हणून सोबत असणार आहे। या राज्याला दिशा देण्याचं काम, चांगले विचार घेऊन पुढे जाण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत। माझी आणि त्यांची गेल्या 3-4 दिवसापूर्वी चर्चा झाली निवडणुकीच्या संदर्भामध्ये। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की विनायकराव काही कोणी म्हणू द्या, शिवसंग्राम आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत निश्चितपणे आधी आहात, उद्याही असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा असणार आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही ठिकाणी जर अडचणी आल्या तर चर्चा करून जरूर सोडू, सगळ्या गोष्टी बाजूला सारून तुमच्या सोबत राहण्याचं काम निश्चितपणे करू। परंतु निवडणुकीच्या संदर्भामध्ये मात्र आम्हाला मानानं सन्मानानं घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही पुढे चालतोय, मार्गक्रमण करतोय। त्यामुळे अपमान करून जर कोणी काही आम्हाला करत असेल, ते सत्ता आणि पाठीचं काही असेल त्याच्यावर आम्ही लाथ मारायला एका क्षणामध्ये तयार असतो। दुसरा मिनिट सुद्धा आम्ही लागू देत नाही। आमच्या 10 पिढ्यापासून कुणी राजकारणात नव्हतं किंवा कुणी पदावर नव्हतं, तरी आम्ही रस्त्यावरची माणसं आहेत। कालही रस्त्यावर होतो, आजही रस्त्यावर आली, उद्याही वेळ आली तरी रस्त्यावर राहायची वेळ आमची तयारी आहे। पण स्वाभिमान घाण टाकून कुठेही राजकारण आम्ही आयुष्यात केलं नाही आणि उद्याही करणार नाही। आणि त्यामुळं जे काय करायचं ते मानानं सन्मानानं आम्हाला सोबत घ्या।